महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर मोठं संकट आहे। राज्य सरकारही आर्थिक अडचणीत आहे। 20 आणि 30 हजार रुपयाच्या कर्जासाठी महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय। असं असताना महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांचा बंगला रिपेअर करण्यासाठी तब्बल 1 कोटीपेक्षा जास्त खर्च येणार आहे। हा आहे नागपूर रवी भवन येथील कृषी मंत्री दत्ता भरणे यांचा 29 नंबरचा बंगला आणि 29 नंबरच्या बंगल्याचं रिपेअरचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि या बंगल्याच्या संपूर्ण दुरुस्तीसाठी तब्बल 1 कोटीपेक्षा जास्त खर्च केला जाणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उधळपट्टीचं हे आदर्श उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। 6 रूमचा बंगला दुरुस्त करण्यासाठी रिपेअर करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च अशा राज्यात जिथे महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। महाराष्ट्र सरकारही आर्थिक अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीत त्या राज्याच्या कृषी मंत्र्याच्या बंगल्याच्या रिपेअरसाठी जर 1 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च येत असेल तर मग त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उधळपट्टीची चर्चा होणार नाही तर काय असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतोय। 29 नंबरचा हा बंगला आहे कृषी मंत्र्यांचा। गेल्या वेळेसही दत्ता भरणे यांनाच हा बंगला अलॉटमेंट झाला होता आणि यावर्षीही हा बंगला जो आहे तो त्यांनाच मिळेल आणि त्याची रिपेअरचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। छत जे आहे तिथं वाळवी लागली होती त्यामुळे ते बदलण्यात येत आहे। त्यासोबत इतरही काम आहे आणि हा बंगला दुरुस्तीसाठी तब्बल 1 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च जो आहे तो केला जाणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशन 8 ते 10 दिवसाच्या अधिवेशनासाठी महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याचा बंगला 1 कोटी रुपये खर्च करून रिपेअर केला जातोय, दुरुस्ती केला जातोय, चकाचक केला जातोय। हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय की इतका खर्च खरंच करणं योग्य आहे का? कारण की एकीकडे शेतकरी संकटात आहे, महाराष्ट्रावर संकट आहे। अशा परिस्थितीमध्ये 8 ते 10 दिवसाच्या अधिवेशनासाठी महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याचा बंगला जो आहे तो 1 कोटी रुपये खर्च करून दुरुस्त केला जातोय। 6 रूमच्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटीपेक्षा जास्त खर्च करणं कितपत योग्य आहे हा प्रश्न आता सर्वसामान्यांकडनं विचारला जातोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।